पुंडलिक खुशीत आपल्या बायकोला खांद्यावर घेतलंय आणि जन्मदात्या आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून ओढत ओढत तो पंढरपूरला निघालाय बघा. रसिक हो, नात्याची दोरी नाजूक असते, डोळ्यातील भावनी हृदयाची भाषा असते. जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ, तेव्हा एक बोट आईकडे तर दुसरं बोट बाबांकडे असतो बघा. तो बाईल वेडा झालेला पुंडलिक खुशीत आपल्या बायकोला खांद्यावर घेतलंय आणि जन्मदात्या आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून काशी क्षेत्र पंढरपूरला निघालाय बघा. बघा, देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही हो. बघा पुंडलिक कसा छळ करतो आई वडिलांचे. बघा, देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही, पण आई बापाची पूजा करून देव मात्र नक्कीच मिळवता येतात हो. रसिक हो, आई बापासाठी कोणतीही गोष्ट सोडून द्या, आई बापासाठी कोणतीही गोष्ट सोडून द्या, पण कोणत्याही गोष्टीसाठी आई बापाला सोडू नका हो. आताच्या युगामध्ये नोकरी धंदा करावा लागतो म्हणून आई वडिलांना आश्रमात नेऊन ठेवतात बघा हो. यासारखं दुसरं पुष्ट कोणतं गोष्ट ह्या नाही बघा. आणि म्हणून म्हणतो तुम्ही नोकरी धंदा करा, पण त्यातल्या त्यात वेळ काढून आई वडिलांची देखील सेवा करा हो. बापाने आपल्यासाठी किती कमावून ठेवलं आहे हे महत्वाचं नाहीये, पण बाप नावाचं वादळ आपल्या आयुष्यात आहे हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्यामुळे आपल्या आईचं सौंदर्य आहे बघा. बघा, बाईल वेडा झालेला पुंडलिक खुशीच आपल्या बायकोला पंढरपुरामध्ये फिरवतोय बघा. बायकोला आपल्या खांद्यावर घेऊन जन्मदात्या आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून पंढरपूरला निघाला. पंढरपुरात जाऊन चमत्कार झाला. जो बाईल वेडा झालेला पुंडलिक खुशीत आपल्या बायकोला खांद्यावर घेऊन गेला होता आणि पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होताना तो भानावर आला आणि त्याला पश्चाताप झाला की ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, ज्ञानाचं बाळकडू पाजलं, त्याच आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून पांडुरंगा अरे मी तुझ्या दर्शनासाठी घेऊन आलोय रे. अरे माझ्यासारखा दुर्गुणी माणूस या जगात कुठं सुटून सापडणार नाहीये. खरंच तेव्हा मी वाईट आहे रे, तेव्हा मला शिक्षा दे, तेव्हा मला शाप दे. आणि त्या दिनापासून पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला बघा. रसिक हो, जगातलं सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यामुळे आई वडिलांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद आणि समाधान. देवाची पूजा करून आई वडील मिळवता येत नाही, पण आई वडिलांची सेवा करून देव मात्र नक्कीच मिळवता येतात हो. बघा, पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला. साक्षात पांडुरंग त्याला प्रसन्न झाले आणि त्या संस्काराच्या शिकवणीला कुठल्याही शाळेत जायची गरज नसते. संस्काराच्या शिकवणीला कुठल्याही शाळेत जायची गरज नसते, कारण आई नावाचं हक्क विद्यापीठ प्रत्येकाच्या घरात आहेत बघा. आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपल्यानंतर जे सुख आहे ना, ते सुख जगात कुठंच मिळणार नाही हो. आणि म्हणूनच म्हणतोय आयुष्याच्या अंतापर्यंत आई वडिलांची सेवा करा. पाहुणी सेवा प्रसन्न झाले, येता हरी निघाला पुंडलिक पंढरपुरी. बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी. बायको खांद्यावरी निघाला पुंडलिक पंढरपुरी. पुंडलिक थांबा देवा, माय पित्याची करतो सेवा. पुंडलिकाने काय केलं बघा.
बाई बेटा झालेला पुंडलिक उभे विटेवरी ते आपल्या बायकोला खांद्यावर घेऊन आई वडिलांच्या गळ्यात दोन्ही बाजून पंढरपूरला गेला होता आणि पंढरपुरात गेल्यानंतर विठुराच्या चरणी नतमस्तक होत असताना त्याला पश्चाताप झाला आणि तो भानावर आला आणि तो देवाला सांगतो, देवा माझ्यासारखा दुर्गुणी माणूस या जगात कुठं सुधून सापडणार नाही रे, खरंच मला शाप दे. आणि तो आपल्या आई वडिलांची सेवा करू लागला. त्यावेळी पुंडलिकाने हाक दिली, अरे पुंडलिका मी तुला प्रसन्न झालो, माग तुला हवं ते माग. त्यावेळी पुंडलिकाने सांगितलं, देवा मला काही नकोय रे, मला फक्त माझ्या आई वडिलांची सेवा करायची आहे. आणि त्या दिनापासून तो आपल्या आई वडिलांची सेवा